बसून राहू नको बर का, पटकन आवर. भागी काय पोरगी. अगं हे काय? अगं जायचंय ना आपल्याला. ही सगळी तयारी करून ठेवली. तुमच्या कपड्यांना इस्त्री केलीये, दागिने पण काढून ठेवलेत. चला आवरा पटकन. ती बघ. अगं धनु दीदी उठ, बसून नको राहू. दादा आला ना तर ओरडेल तुलाच. अगं एवढ्या लांब ना आले मी, जरा वाईचा आराम तर करू दे. ए दादा आला, दादा आला. भागे देईन नाही. धनु अगं राजू हे काय, फक्त बांगड्या आणि कानातलेच खरे आहेत, बाकी दागिने तर खोटे आहेत. अगं दादाने किती कष्टाने बनवलेत दागिने. मग आता जत्रेत गेलो आणि हरवलं तर उगाच कशाला दादाला त्रास. म्हणून आता बघत काय बसले, जा की आवर. अरे हो, मंदिराच्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे ती, आणि देवीच्या पूजेचा पहिला मान त्यासनी आहे. पाहुण जसा एखादा बाप घर सांभाळतो ना, तसं हे सगळा गाव सांभाळतात. म्हणून तर आम्ही सगळी जण त्यांना डॅडी म्हणतो. देवाचं दागिन्याचं रक्षण करतात ते, म्हणून आधी हित आणि हितनं थेट दागिनं घेऊन देवळात. या गावचा रिवाजच आहे तो. बोला तुळजाभवानीच्या नावानं. नमस्कार नमस्कार. तुम्ही सगळे असे बाहेर का उभे? आत या की. या या. बसून घ्या तुम्ही. मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता पाठवत. अहो नाही नको, कशाला. अहो असू दे, बसा, आलेच मी. ह्या कोण आहेत? या डॅडींची बायको. अहो साक्षात अन्नपूर्णेचं रूप आहे. घरात आलेल्या कुठल्याच माणसाला कधीच उपाशी जाऊ देत नाहीत. मालकांचं आवरून झालंय, येतीलच इतक्यात. काय हो, ह्या त्यांच्या बहिणी आहेत का हो? एकदम सेम टू सेम. बहिणी नाहीत अहो, चौथी असं पण राहतात अगदी बहिणीसारख्या. डॅडीनं कसं सगळं सारखंच लागतं, त्यामुळे साड्या बी सेम आणि दागिने बी सेम टू सेम. डॅडी आहेत तरी कोण? आई तुळजाभवानीच्या नावानं. अंबाबाईचा सांग भाले मला.
लय माझे लय पुढं पुढं करत असतो. त्याला आहे ना एकदा चांगला धडा शिकवला पाहिजे. बहिणींवर त्याचं लयच प्रेम आहे ना. हीच चांगली वेळ आहे. चला